तर नमस्कार मित्रांनो, प्रसिद्धी ग्राफिक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अशाच आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आज आपण घेऊन आलो गणेश उत्सवानिमित्ताने लोगो डिझाईन, ते पण सिंपल सोप्या पद्धतीने पिक्सलचा वापर करून आपण क्रिएट करणार आहोत. मटेरियल फाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, ते व्हिडिओमध्ये भेटून जाईल. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघू नका. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झाला असेल, जॉईन आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. आणि व्हिडिओ करताना कोणताही प्रॉब्लेम येत असला आपण इन्स्टाला फॉलो करून मेसेज करा. आणि जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि एक छोटीशी कमेंट करू विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यानंतर आपल्याला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर आपल्या इंडियन फॉन्टवर क्लिक करून सिम्पली अशा प्रकारे आपल्या मंडळाचं नाव ॲड करायचं. ॲड केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सिम्पली सायन्सचा सुखकर्ता मी अशा प्रकारे एक नाव घेतलं, त्या अशा प्रकारे टाईप केलं. त्याच्यानंतर आपल्याला टाईप केल्याच्यानंतर आपल्याला युनिकोड पॅड ॲप खाली दिसेल, त्याच्यावर क्लिक करून तो कोड तयार होईल. कोड तो खाली कॉपी करायचा आहे. कॉपी केल्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला यायचं युनिकोड पॅड ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला सिम्पली इथे फॉन्टचं ऑप्शन येते. त्या फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला सिम्पली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉन्टचा लिंक दिला, तो डाउनलोड करून घ्यायचा. त्याच्यानंतर सिलेक्टवर जायचं आहे. सिलेक्टवर जाऊन ज्या फोल्डरमध्ये आपण तो ठेवला त्या फोल्डरमध्ये आपण सिलेक्ट करून तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर आपल्याला सिम्पली इथे आपण इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये कोड ॲप कॉपी केला तर तो अशा प्रकारे इथे पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आपल्याला भरपूर फॉन्ट स्टाईल बघायला भेटतील. तर अशा प्रकारे आपल्याला इथे ॲड करायचे. सिम्पली मी दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे आपलं नाव कंप्लीट झाल्याच्यानंतर आपल्याला सिम्पली ते कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर आपल्याला पिक्सल लॅबमध्ये जायचं आहे. पिक्सल लॅब ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला यायचं पिक्सल लॅबमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे आपली पीएल फाईल ते ओपन करून घ्यायची आहे. आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ओपन केल्यानंतर सर्व काही आपण पेजेस ॲड केले तर अशा प्रकारे आपल्याला दिसून दिसेल. त्यानंतर अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड ॲड करायचा आहे. मी कशा प्रकारे बॅकग्राऊंड क्रिएट केला आहे तो दाखवतो. कलरच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला सिम्पली अशा प्रकारे आपला बॅकग्राऊंड क्रिएट केला तो बघायला भेटेल. त्याच्यानंतर सिम्पली जायचं आहे, एक पेजेस ॲड करायचं आहे. ॲड केल्याच्यानंतर आपण जी बियर कॉपी केली होती टेक्स्ट, ती अशा प्रकारे इथे 3 पार्टमध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची. जर आपल्याला ॲड करता येत नसेल तर मी सिम्पली तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ॲड करायची आहे ती. प्लस ईडीच्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचे आहे. हे बघा, ॲड केल्याच्यानंतर आपल्याला सिम्पली गणपती बाप्पाची PNG आहे ते अशा प्रकारे ॲड करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा अशा प्रकारे आपला कंप्लीट आणि खतरनाक असा बॅनर झाला. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली तो सेव्ह करायचा आहे. आपल्या 3 डॉटवर क्लिक करून सिम्पली आपल्याला एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करून आपल्याला तो अल्ट्रावर सेव्ह टू गॅलरी करायचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ.